समाजामध्ये सध्या एक गाजत असलेला विषय एक्स्टॉर्शन, ब्लॅकमेलिंग बाय वे ऑफ व्हिडिओ कॉल्स. हे व्हिडिओ कॉल कसे आहेत? मुंबई माझगाव एक गाजत असलेली केस. एअर इंडियामध्ये व्यवस्थित नोकरी करून सेवानिवृत्त झालेली एक व्यक्ती. आता एअर इंडियाची नोकरी म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, व्यवस्थित चांगला पगार, वयाच्या 75व्या वर्षी सगळी कर्तव्य बजावल्यावर सुद्धा एखाद्या सरकारी नोकऱ्या एवढी नाही, कारण एअर इंडियाच्या सॅलरीज जरा जास्त आहेत. म्हणजेच बऱ्यापैकी अकाउंटला रक्कम असलेला एक 75 वर्षाचा जवान. आता हा जवान मी शब्द का वापरला ही स्टोरी सांगितल्यावर तुम्हाला नक्की कळेल. आपल्या मुलासोबत एका फ्लॅटमध्ये राहत असताना, आता 75 वय म्हणजे काही मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप घेतलेलं आहे. सोशल मीडियावरती रिकामा वेळ जास्त असल्यामुळं थोडंसं ॲक्टिव्ह आहेत हे 75 वर्षाचे जवान. आणि अशाच ह्याच्यात एका सुंदरीनी, अर्थात प्रोफाईलला फोटो तिचा सुंदर ठेवलेला, या 75 वर्षाच्या जवानाला कॉन्टॅक्ट केला, फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. महाशयांनी फोटो बघून फ्रेंड रिक्वेस्टला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि मग सुरू झालं चॅटिंग. अर्थात अशी जी सेवानिवृत्त आणि सधन मंडळी आहेत, यांना तर ते शोधतच असतात. त्या मुलीने या व्यक्तीच्या वयाचा काहीही विचार न करता 8:30 वाजता, म्हणजे फार मोठी रात्र झालेली नव्हती अशा वेळेस, अर्थात या व्यक्तीला त्याची सेपरेट रूम असावी, त्यातलं काही मला त्यांचं प्रायव्हेट लाईफ कसं ते जगतात ह्याच्याशी देणं घेणं नाही, पण जे घडलं ते सांगतोय. 8:30 वाजता त्यांना एक व्हिडिओ कॉल आला आणि मग तिने हळूहळू गोड बोलायला सुरुवात केली. जे अशा गोष्टी करण्यासाठी टपून बसलेले असतात, रॅकेट असतं मोठं, ही मुलगी काही एकटी नसते, हे पुढे पाठवलेलं प्यादं असतं. गोड गोड बोलल्यावरती हे 75 वर्षाचे जवान हळूहळू पाघळत गेले. व्हिडिओ कॉल चालू राहिला. हळूहळू त्या सुंदरीने स्वतःचे कपडे उतरवले आणि या 75 वर्षाच्या जवानाला सुद्धा मस्तपैकी अश्लील गप्पा मारत त्यालाही तशी विनंती केली. आणि मग हा 75 वर्षाचा जवान सावध झाला. इन द मीन टाईम त्या मुलीने सगळे या बोलण्याचे, रेकॉर्डिंगचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवले होते. पद्धती तीच वापरली जाते, कारण ब्लॅकमेलिंग करताना काहीतरी हाती पाहिजे ना. आणि मग त्याला दुसऱ्या दिवशी फोन येणं सुरू झालं. त्याने त्यावेळेस नकार दिला, मी असं काही करणार नाही वगैरे. पण तोपर्यंत जे काही बरळला होता त्या सगळ्या गोष्टींचे स्क्रीनशॉट त्या मुलीने काढून ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी त्या रॅकेटमधल्या दुसऱ्या एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, मी डिपार्टमेंटमधून बोलतोय, अमुक अमुक अधिकारी बोलतोय. महाशय घाबरून गेले. बदनामी होऊ शकते आपली हे त्यांना जाणवायला लागलं. त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा धमकी दिली, तुमच्याविरुद्ध असा असा अश्लील व्हिडिओ आलेला आहे आणि तक्रार आली आहे, त्यामुळं आम्हाला कॉग्निझन्स घेणं क्रमप्राप्त आहे. घाबरून गेले महाशय. त्यांनी एक नंबर दिला, या नंबरवरती ती मुलगी नक्की कुठे राहते याचा शोध घेण्यासाठी
तूर्त थोडे पैशाची आवश्यकता आहे, तेवढे पैसे पाठवा. आणि सुरुवात झाली. अशा पद्धतीने धमकावत धमकावत 2,33,000 रुपये या 75 वर्षाच्या जवानाचे हाकनाक गेले. शेवटी घाबरगुंडी उडाली आणि मग सायबर क्राईमकडे धाव घेतली. डोक्यावरनं पाणी गेल्याशिवाय हा माणूस सावध नाही झाला. सायबर क्राईमकडे आज जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत मुंबईचा विचार केला तर 4,222 केसेस दाखल झाल्या असा रेकॉर्ड आहे. त्यामुळं हे प्रमाण किती वाढलं आहे याची प्रचिती आपणास येईल. असाच एक किस्सा, म्हणजे माणूस जागरूक असेल तर कसा टाळता येतो हे सुद्धा मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो आहे. उदाहरण आहे माझ्या सिनियर मित्राचं. हा मित्र साधासुद्धा नाही आहे, तो एक प्रतिष्ठित वकील आहे. त्यांचं नावसुद्धा मी मुद्दाम सांगतो आहे कारण हे व्यक्तिमत्वच तसं आहे, परखड. जो भी है वो है, ये ऐसा है, असा काहीसा मस्त स्पष्ट वक्ते, स्वाभिमानी असं हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय प्रामाणिक व्यक्ती. आणि मग प्रामाणिक व्यक्ती वकिली क्षेत्रात चालतो का हो आजच्या युगात? म्हणून मी त्यांना कित्येक वेळा बोललो पण आहे की सर, कदाचित तुमच्या रूपाने भारताला एक चांगला हायकोर्ट जज मिळाला असता. ॲडव्होकेट बळीराम मोरे, ॲडव्होकेट BS मोरे, मुंबई. वकिली क्षेत्रात काम करत असल्यामुळं फक्त प्रामाणिकता आणि तत्वांशी तडजोड कधीही करायची नाही या गोष्टींना चिटकून बसला तर त्या वकिलाची तिजोरी रिकामीच राहते, असं हे प्रोफेशन आहे. अर्थात या सगळ्या अनुषंगाने मला पुन्हा माझ्या आईचा सल्ला आठवला. वेन आय वॉज स्टुडंट ऑफ LLB, व्हॉट शी हॅड टोल्ड मी द सेम थिंग. प्रत्येक आई आपल्या मुलाला ओळखत असते, त्याच्या स्वभावानुसार ती त्याला गाईड करत असते. तसं तिने मला गाईड केलं की आहे ती नोकरी कर आणि कलाकार चांगलाच तू, कलाक्षेत्राकडे तू झेप चांगली घेऊ शकशील, हातामध्ये माईक घे आणि या रस्त्याला चालायला लाग. तो LLBचा रस्ता सोडून दे, तो तुझ्या काही कामाचा नाही. ॲडव्होकेट बळीराम मोरे हे काहीशे अशाच स्वभावाचे. ते जर न्यायाधीश झाले असते तर नक्कीच आपल्या भारत देशाला एक चांगला हायकोर्ट जज मिळाला असता, याच शब्दात मी त्यांचं कौतुक करेन. अर्थात हे व्यक्तिमत्वच असं आहे की त्याच्यावरती मी स्वतः जर बनवायचे ठरवले तर मी 50-100 व्हिडिओ बनवू शकेन त्यांच्या आयुष्यावर. ते चांगले उत्कृष्ट लेखक आहेत, विचारवंत आहेत. त्यांचे विचार समजण्याची सुद्धा बुद्धिमत्ता सामान्य माणसांमध्ये नाही आहे. या शब्दात मी त्यांचं कौतुक करतो. अर्थात मी खूप छोटा माणूस आहे, ती खूप मोठी व्यक्ती आहे. हायली इंटेलिजंट पर्सन, एक तत्वनिष्ठ व्यक्ती. कोरोनाच्या काळात त्यांनाही, तसं पाहिलं तर सिनियर सिटीजन, कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं वय साधारणतः 63-64 होतं. आणि त्यावेळेस सगळंच ठप्प झालेलं होतं. घरात बसून होते, स्मार्टफोन होता, फेसबुकवरती लिहितात, एक चांगले लेखक आहेत, विचारवंत आहेत, त्यांना मांडणारासुद्धा प्रचंड जनसमुदाय आहे. त्यांनी सहज कोरोनाच्या काळात काय चाललेलं आहे सोशल मीडियावर म्हणून सुंदर सुंदर अप्सरांचे फोटो असलेल्या व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. काहींची फ्रेंड रिक्वेस्ट मंजूर झाली. आणि सहज काय अनुभव मिळतो बघूयात, नक्की काय चाललं आहे, या अनुभवाअंती आपल्याला काही लिहिता येईल का, समाजाला सावध करता येईल का, या उद्देशाने त्यांनी 2-4 अप्सरांना फ्रेंड रिक्वेस्ट मंजूर केली. आणि मग त्यातली एकीने व्हॉट्सअपवरती सुरू केले नेहमीचेच चाळे की आता हा मासा गळाला लागतोय का हे पाहण्यासाठी ॲडव्होकेट बळीराम मोरे यांना व्हॉट्सअपवरती फोन येणं सुरू झालं. त्यांच्या लक्षात आल्या गोष्टी. अर्थात पट्टीचा वकील, सगळ्या कायद्याच्या चौकटीत राहून जीवन जगलेला, शिस्तप्रिय, प्रामाणिक, कुठलेही लफडे न करता वकिली केलेला. त्यामुळं अर्थात
तिजोरी रिकामी, कोणत्याही खूप मोठ्या गोष्टींचा हव्यास नसलेला, गिरणी कामगारांच्या चाळीत आयुष्य काढलेला, रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करत LLB पर्यंत शिक्षण घेतलेला आणि स्वतःच्या पायावर संसार करून मुंबईसारख्या ठिकाणी घर घेऊन राहिलेला एक प्रामाणिक वकील. खेळ सुरू झाले. त्या अप्सरेने फोन केला, गोड बोलू लागली. जे या एअर इंडियातल्या 75 वर्षाच्या जवानाच्या बाबतीत झालं तेच आमच्या या ॲडव्होकेटच्या बाबतीत झालं, या माझ्या सिनियर प्रामाणिक मित्राच्या बाबतीत घडलं. त्यांना लक्षात आलं या मुलीची लाईन कुठपर्यंत चालली आहे. त्यांनी तिला मस्तपैकी बोलता बोलता खेळवलं, स्क्रीनशॉट्स काढून ठेवले आणि नंतर 2-4 दिवसांनी तिचा पुन्हा फोन चालू झाले आणि पुन्हा तिने धमकी दिली की तुम्ही कोणीही असा, पण तुमचे आता सगळं अश्लील संभाषण किंवा जे काही तुम्ही मला बोलला आहे, जे काही गोड बोललं आहेत, ते सगळ्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडं आणि मी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करीन, तुमची बदनामी करीन, तुम्हाला जीवनातनं उठवून टाकू शकते वगैरे वगैरे. त्यांच्या टेक्निकप्रमाणे एक्स्टोर्शन सुरू झालं. तेव्हा आमच्या या बळीराम मोरे साहेबांनी, त्यांच्यातला वकील आधीच बाहेर आलेला होता, संभाषणाचे त्यांनी पण स्क्रीनशॉट काढलेले होते सगळे, त्यामध्ये ती अडकत गेलेली त्यांना माहीत होतं. त्यांनी सरळ तिला उलटी धमकी दिली, हे बघ बाई, मी आपला गरीब वकील आहे, भिकारी वकील आहे, फक्त बँकेच्या अकाउंटला शिल्लक जेवढी असावी लागते तेवढेच 1000-1500 रुपये माझ्या अकाउंटला शिल्लक आहेत आणि बदनामी ह्या शब्दाला तर मला काहीच वाटत नाही. तसा मी खूप बदनाम माणूस आहे, माझी काय तुला जगात बदनामी करायची ती कर, पूर्ण भारतभर काय पूर्ण जगभर माझी बदनामी तू करू शकते, अशी उलटी धमकी देऊन एका वकील मित्राकडनं सायबर क्राईमचा ईमेल ID नंबर सगळे घेतले आणि ते सगळे स्क्रीनशॉट जोडून त्यांनी यथावकाश कंप्लेंट दाखल केली. शेवटी ते रक्ताच्या थेंबात वकिली आणि प्रामाणिक तत्त्व घेऊन जगणारा व्यक्ती शेवटी अशा भूलथापांना, असल्या गोष्टींना कधीच बळी पडत नसतो. समाजाला जागरूक करण्यासाठी, हा अनुभव घेण्यासाठी त्यांनी कोरोनाच्या काळात रिकाम्या वेळेचा असा उपयोग करून समाजापुढं एक उदाहरण ठेवून की मी अनुभव घेतला आहे, यामध्ये असं घडू शकतं, तुम्ही सावध राहा, हे समाजाला सांगण्यासाठी त्यांनी हा अनुभव घेतला. कुठलीही लंपटगिरी करणं त्यांना आयुष्यात कधी जमलं नाही, जमणार नाही, त्यांनी कधी केलंही नाही आहे. इतका हा तत्वनिष्ठ माझा सिनियर मित्र, त्याचा हा अनुभव मुद्दाम या घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तुमच्याशी शेअर करावासा वाटला आणि यातून जागृती आपल्याला नक्की जास्त करता येईल. कारण एक ॲडव्होकेट, एक प्रतिष्ठित वकील, एक प्रामाणिक वकील असा अनुभव घेऊन तुम्हाला हे शब्द सांगतो आहे, यासाठी या व्हिडिओचा मी थोडासा तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ह्या एअर इंडियातल्या 75 वर्षाच्या इसमाच्या बाबतीत सायबर क्राईम तपास सुरू आहे. 2,33,000 रुपये त्यांनी गमावलेत. अशा जवळपास 30 ते 35 केसेस सध्या सायबर क्राईमकडे आहेत. म्हणजे थोडीशी सिनियर झालेल्या व्यक्ती, ज्यांच्याकडे थोडीफार सुबत्ता आहे हे प्रोफाईलवरनं कळतं, अशा व्यक्तींना सॉफ्ट टार्गेट म्हणून हेरलं जातं आणि त्यांच्याशी हळूहळू अशी फ्रेंड रिक्वेस्ट टाकून त्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडून जुजबी माहिती हळूहळू घेत नंतर एक 7व्या-8व्या कॉलला अशा या सुंदरी त्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने किती सावधानतेने फोन वापरला पाहिजे, किती सावधानतेने तुम्ही सोशल मीडियावरती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत, हे प्रत्येकाने गणित आखलं पाहिजे. बळकट जाणं ठीक आहे, हे कित्येक लोकांच्या बाबतीत असं घडू शकतं. खूप मधाळ बोलणं ऐकल्यानंतर माणूस पगळणार नाही असं क्वचित घडेल ना. जनरल ह्युमन सायकॉलॉजी आहे ही. पण इथंच आपल्याला अशा काही बेसावध क्षणी ज्याला सावध राहणं जमतं ना, तोच प्रफुल्लित मनाने जीवन जगू शकेल. नाहीतर मग अशा कुठल्या तरी गोष्टीत अडकत जाईल. सोशल मीडिया तसं पाहिलं तर खूप उपयोगी पण आहे आणि त्याचा जर वापर नीट नाही केला तर तुम्ही नको त्या जाळ्यात अडकू शकता. डेटिंग ॲप्स, तिथूनसुद्धा फ्रॉड होत आहेत, तिथूनसुद्धा ब्लॅकमेलिंग होऊ लागलेलं आहे
डेटिंग ॲप गंमत म्हणून तुम्ही डाउनलोड करता, छानपैकी संभाषणं चालू होतात, मैत्री करता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मिळालेल्या 50 मित्रमैत्रिणींपैकी सगळे काही चांगले असतील असं काही नाही. कोणाच्या मनातले काय इरादे असतील, कोण ब्लॅकमेलिंग करू शकेल, कुठून तुम्हाला एक्सटॉर्शन होईल, याची काहीही शाश्वती नाही. त्यामुळे सावधानतेने फ्रेंड रिक्वेस्ट मंजूर करणं हे नितांत गरजेचं आहे. माझे सिनियर मित्र ॲडव्होकेट बळीराम एस मोरे यांचा हा अनुभव मी मुद्दाम शेअर केला आहे. अर्थात त्यांची यथोचित परवानगी घेऊनच मी हा व्हिडिओ बनवला आहे. त्या व्यक्तीबद्दलसुद्धा खूप काही बोलण्यासारखं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगेन की केवळ आपली तत्त्व, प्रामाणिकता ही जपत जपत वकिली केल्यामुळं ते ॲडव्होकेट बळीराम मोरे खूप ताठमानेने जगत आहेत. अर्थात हा आनंद पैशात नाही मोजता येत. कुठेतरी अप्रामाणिकपणा करायचा आणि क्लायंट लोकांना फसवत फसवत श्रीमंतीचे थाट मिरवायचे असं जर त्यांनी ठरवलं असतं तर ते आज कोट्याधीश झाले असते मुंबईत वकिली करत. पण त्या मार्गाला ते कधीही गेले नाहीत, ते जाऊ शकत नाहीत. एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबात जन्माला आलेले, पण अतिशय ताठमानेने तुम्ही त्यांचा चेहरा जरी बघाल तरी त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता सांगून जाते की या माणसाच्या हातून कधीही एकही अप्रामाणिकपणा घडला नसेल हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच जाणवतं. त्यांनासुद्धा मी आरोग्य संपन्नतेसाठी याच व्हिडिओद्वारे शुभेच्छा अर्पित करतो. एअर इंडियातल्या या 75 वर्षाच्या व्यक्तीच्या बाबतीत जे घडलं ते कुठल्याही 60 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडू शकतं, ही जाणीव प्रत्येक सिनियर सिटिझननी ठेवायची. कारण सिनियर सिटिझन्सला सॉफ्ट टार्गेट म्हणून त्यांच्या बाबतीतच एक्सटॉर्शनच्या केसेस जास्त दाखल होऊ लागल्यात असं समाजामध्ये चित्र आहे. त्यामुळं अशा सुंदरींपासून सावध राहणं इतकंच आपण पाळायचं आहे. माझ्या अनुभवाची एक गोष्ट मी सांगेन जाता जाता 2 वाक्यात. कुठेही तुम्ही फार मोठी दया दाखवण्याला स्त्रियांच्या बाबतीत थोडंसं हात मागे घ्या, कारण या बाबतीत सुद्धा तुम्हाला विनाकारण बदनामी पदरात पडू शकते. हे सुद्धा जाता जाता सांगतो आहे. ज्या गोष्टींचा मी स्वतः अनुभव घेतला आहे त्याच्यामुळं तुमची दया, क्षमा, शांती, माया, आपुलकी, प्रेम हे दाखवतानासुद्धा तुम्हाला आजकाल सावध पावलं उचलावी लागतील असं समाजामध्ये वातावरण आहे. तुमच्या मनामध्ये काहीही नसताना तुमच्याविषयी नको ते बालंट तुम्हाला लावून तुम्हाला बदनाम करण्यासाठी टपलेला समाजसुद्धा नक्की आहे. समज गैरसमजाच्या वादळात तुम्हाला गुरफटून टाकून तुमच्या व्यक्तिमत्वाला धब्बे लावण्यासाठी सुद्धा समाजामध्ये काही लोक टपून बसलेले असतात. त्यामुळं बी वेअर ऑफ ऑल सच टाईप ऑफ थिंग्स टू लिव्ह युअर हॅपी लाईफ. काही काही गोष्टीनं तुम्हाला स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी अशी सावधानता बाळगत जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आजकालच्या जीवनात, आजकालच्या या मोबाईलच्या जगात ते फार गरजेचं आहे. चला सावध राहूयात, नको ते असल्या गोष्टींच्या फंदात आपण पडणार नाहीत. या गोष्टींकडं प्रकर्षाने लक्ष देऊयात. जीवनामध्ये जर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल तर बाकीचे इतर छंद खूप आहेत. गाणी ऐकत बसा, गाणी म्हणा, स्वतः वाचन करा. अनंत लेखकांनी खूप काही चांगलं लिहून ठेवलं आहे. 75 वयापर्यंत तुम्हाला जर काही वाचायला वेळ मिळाला नाही, असलं काही करण्यापेक्षा पुस्तकाला मित्र बनवा. पुस्तक हेच तुमची मित्र आणि मैत्रीण असं म्हणून रोज 2-3 तास तुम्ही वाचन केलं तर तुम्हीसुद्धा काहीतरी या समाजाला देऊ शकता. तुम्हीसुद्धा 3-4 वर्षात लेखक बनू शकता. जाता जाता सबुरीचा सिनियर सिटिझन लोकांना सल्ला की कोणता तरी एक छंद जोपासा, जेणेकरून असल्या गोष्टींकडं, फालतू सुंदरींकडं तुमचं लक्ष जाणार नाही. सुंदरींचे खोटे फोटो प्रोफाईलला असतील अशा लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकत फुकट स्वतःचा वेळ वाया जाणार नाही आणि कन्सिक्वेंटली म्हणजे याच्यानंतर तुम्ही कुठल्याही एक्सटॉर्शनचा बळी ठरणार नाहीत. तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही, मानसिक नुकसान होणार नाही. अशा पद्धतीने आपण आपलं जीवनाची आखणी जर कराल तर 100 तुम्ही आनंदात गाठू शकाल. जर हे जमत नसेल आणि जर एअर इंडियात सर्व्हिस केल्यानंतर 75व्या वर्षी एखाद्या व्यक्तीला असा हव्यास होतो
अशी जर मानसिकता ठेवून तुम्ही जगणार असाल तर नक्की तुम्ही एक ना एक दिवस कुठल्या तरी गाळात अडकणार. जस्ट समाजामध्ये थोडीशी या बाबतीतली जागरूकता निर्माण करावी यासाठी हा व्हिडिओ. जास्तीत जास्त सिनियर सिटीजननी एकमेकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रमंडळींमध्ये असा कोणी असेल, कुठे वाईकत चालला असेल तर त्याला सावध करणं हे आपलं मैत्रीतलं कर्तव्य आहे. त्याला जाणीव करून द्या की ह्याच्यात धोका आहे बाबा, ह्या रस्त्याने जाऊ नकोस, ह्याच्यात तुझं मानसिक नुकसान होईल, आर्थिक नुकसान होईल, तुझी बदनामी होईल, तुझ्या कुटुंबाची बदनामी होईल. उद्या तुझी मुलं बाळं त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुला बोलता येणार नाही. म्हणजेच जिवंतपणे तू मरत मरत जगशील याची त्याला जाणीव करून देणं हे मैत्रीतलं कर्तव्य सगळे मित्र लोकसुद्धा पार पाडतील याच अपेक्षेसह या व्हिडिओत इतकंच. पुन्हा भेटूयात मित्रांनो अशाच काही विषयांसह. सोशल अवेअरनेस या कॅटेगरीत कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.